तर आपण बृहदारण्यक उपनिषद सुरू केलेला आहे आणि आपण पहिला अध्यायाचा पहिला जो ब्राह्मण भाग आहे तो आपण सुरू केलाय. त्यातला दुसरा मंत्र आपण मागच्या वेळेस घेतला होता. त्याची थोडक्यात पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया. तेव्हा दुसरा जो मंत्र घेतला होता आपण, तर त्याचा मुळातून जो विषय आहे तो अश्वमेध संबंधी आहे. अश्वमेधाला इथे रूपक म्हणून घेतलेला आहे आणि त्याची महिमा ग्रह इत्यादीच्या माध्यमातून, आहार इत्यादीच्या माध्यमातून त्याचं महत्त्व काय आहे हे सांगितलंय. तेव्हा या दुसऱ्या मंत्रामध्ये अश्वाच्या समोर महिमा रूपाने काय काय असतं हे सांगितलं आहे की दिवस प्रगट होतो, त्याची पूर्व दिशा ही समुद्र आहे आणि रात्री त्याच्या मागे आहे, ती पण महिमा रूपाने प्रगट होते. त्याच्या अपर म्हणजे पश्चिम दिशेमध्ये समुद्र हे उत्पत्ती स्थान आहे आणि त्याच्या मागे पुढे ही महिमा संज्ञक काही ग्रह आहेत. त्याने ह्या देवता त्यांना होऊन देवतांची वाजी म्हणजे अश्व होऊन, गंधर्वास आरवा होऊन, असुरास अश्व होऊन मनुष्याचे देखील वहन केले आहे. समुद्रच त्यांचा बंधू आहे आणि समुद्रच त्याचं उगमस्थान आहे, असं त्या मंत्राचा आशय आहे. तेव्हा आशय असा आहे की दीप्तीमध्ये समानता आहे आणि त्या समानता होण्याच्या कारणाने दिवसाला त्यांनी सुवर्णमय ग्रह असं म्हटलं आहे आणि अश्वाच्या समोर महिमा रूपात प्रगट झाली असल्यामुळे ती कशा प्रकारे झाली तर अश्व हे प्रजापतीचं रूप आहे आणि आदित्य रूप हे प्रजापती दिवसाने ओळखला जातो. ज्या प्रकारे वृक्षास लक्ष बनवून वीज चमकत असते, त्या प्रकारे या अश्वास लक्षित करून दिनरूप सुवर्णमय ही महिमा संज्ञक ग्रह हा प्रगट होत असतो. त्या ग्रहाच्या पूर्वी समुद्र अर्थात पूर्व समुद्र योनी असं म्हटलंय, म्हणजे योनी याचा अर्थ प्राप्तिस्थान. तिथे हे समुद्र हेच, ह्याच्यामधून सर्व काही निर्माण होतं, त्याच्यापासून प्राप्त होते, म्हणून समुद्र हे योनी आहे. येथे वैदिक प्रक्रियेच्या अनुसार प्रथम विभक्तीच्या सप्तमीच्या रूपात व्यत्यय झाला आहे. त्यामुळे पूर्वे समुद्रेच्या पूर्व हा समुद्र हा असा त्याचा अर्थ केला जातो. आणि अशा प्रकारे ह्या वर्णामध्ये निकृष्टतेमध्ये समानता होण्याच्या कारणाने रात्री आणि राजत म्हणजे चंद्र हा जो ह्याच्याप्रमाणे चांदीच्या प्रमाणे पश्चिमेच्या बाजूला समुद्र हे उगमस्थानात आहे आणि महत्तेच्या कारणाने त्याला महिमा असा शब्द वापरला आहे. तेव्हा महिमा म्हटल्या जात असतं. अश्वाची विभूतीच ही या ठिकाणी मागे पुढे सुवर्ण आणि चांदीचे ग्रह हे पत्रविशेष ठेवले जात आहेत. ही महिमा अर्थात उपरोक्त दाखवलेले लक्षण असणारे ते महिमा संज्ञकच हे अश्वाच्या मागे पुढे झालेले आहेत, अशी ही पुनरुक्ती अश्वाच्या स्तुतीसाठी केली आहे. ह्यो भूत्वा इत्यादी वाक्य देखील अश्वाच्या स्तुतीसाठीच केले आहेत. गतिकर्मच धातूचे रूप हय, तेव्हा हयचा अर्थ विशिष्ट गतिमानता असा आहे, अथवा हय ही अश्वाची जातीविशेष सुद्धा आपल्याला म्हणता येईल, कारण हय ही अश्वाची जात आहे. तेव्हा हय होऊन त्याने देवताचं वहन केलं. प्रजापती होण्याच्या कारणाने त्यांना देवत्वाच्या प्राप्तीस तो झाला अथवा तो देवतांचं वहन करू लागला, असा आपण त्याचा मुख्य आशय आपण पाहिला. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे काही आपण शंका समाधान जे पाहिलं की प्रश्न काय विचारला की वाहन झाल्यानंतर तो निंदाजनक आहे, मग त्याची स्तुती का केली जाते. तर ह्याच्यामध्ये काही दोष नाहीये. अश्वाचं वाहन होणं हे सुद्धा स्वाभाविकच आहे. स्वाभाविक होण्याच्या कारणाने देवादिकांच्या बरोबर त्याचा संबंध होणं ही तर उच्च पदाची प्राप्तीच आहे, तेव्हा ही तर स्तुतीच आहे. तेव्हा अशा प्रकारचं वाजी आदी देखील सुद्धा ही जातीविशेषच आहे आणि त्यामुळे याचा संबंध अशा प्रकारे आहे की वाजी होऊन त्याने गंधर्वाचे वहन केले, अरवा होऊन असुरांचं आणि अश्व होऊन मनुष्याच्या त्याने वहन केले. समुद्र अर्थात परमात्माच याचे बंधू बंधन आहे, कारण की यामध्ये या बांधल्या जात असतो आणि समुद्रच योनी म्हणजे त्याचे उत्पत्तीचे स्थान आहे. अशा प्रकारे हे शुद्ध योनी आणि शुद्ध स्थिती असणारा आहे असे सांगून
त्याची स्तुती केली जाते. आणि अश्व जलामध्ये म्हणजे जलामध्ये आहे ह्या श्रुतीच्या अनुसार प्रसिद्ध समुद्रच ही योनी आहे, असा आपण त्याचा आशय पाहिला. तेव्हा अशा प्रकारे त्या ठिकाणी ही बृहदारण्यकातल्या प्रथम अध्यायाचा प्रथम अश्वमेध ब्राह्मण आपण इथे संपूर्ण केला. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण आजचा भाग, आज आपण काय नवीन सुरू काय करत आहोत ते बघूया. आता द्वितीय ब्राह्मण. तेव्हा द्वितीय ब्राह्मणामध्ये आता अश्वमेधाच्या संबंधी ही अग्नीची उत्पत्ती कशी होते हा विषय आहे. तेव्हा ह्याच्या पुढे अश्वमेधामध्ये जे उपयोगी असलेल्या या अग्नीच्या उत्पत्तीचे वर्णन केले जात आहे आणि त्याविषयी दृष्टी सांगण्याच्या इच्छेने जे त्या तद्विषयक दृष्टी सांगण्याच्या इच्छेने त्याची उत्पत्ती सांगितली आहे आणि त्याच्यानुसार त्याची स्तुतीही केलेली आहे. तेव्हा या संदर्भातला जो पहिला मंत्र आहे तो नैवेह किंचनाग्र असेन मृत्यू नैव वेद मामृत मासित अशन अशनायया शनया ही स्तन्मानो कुरुतान्मन्वी स्यामिती सोर्च न चरत चरतस्याचति आपो जायंताची ते वै मे कमभूती दीदी तदेवार्क स्यार्क त्वं कम हवा अस्मै भवति च एव एवमेतदर्क स्यार्क त्व इति वेदः. याचा अर्थ असा की पूर्वी असं कधीही पूर्वीच्या काळामध्ये काहीही नव्हता असा इथे उल्लेख केलाय. की पूर्वी म्हणजे काय की ब्रह्मांड निर्माण होण्याच्या पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हतं. हे सर्वच मृत्यूने आवृत्त असे होते आणि हे अशनाया म्हणजे क्षुधेने आवृत्त होते. तेव्हा अशनाया म्हणजेच मृत्यू आहे. क्षुधा हेच मृत्यूचं कारण आहे. आणि त्यांनी मी आत्मा म्हणजे मनाने युक्त होऊन मनाने त्यांनी समजले की अर्चनामध्ये म्हणजे पूजन करताना देखील हे पूजनात त्याचं सदाचार झाला पाहिजे. त्याचं अर्चन करण्याचं मध्ये हे आप झाले म्हणजे आप हे त्याच्यामध्ये महत्वाचं त्याच्यामध्ये सहभाग आहे. आप म्हणजे जल आणि अर्चन करताना त्या माझ्यासाठी जल प्राप्त झाले. त्यामुळे हे अर्काचे अर्कत्व आहे. जो अशा प्रकारे अर्कास जाणत असतो त्यास निश्चयच सुख असं मिळत असतं, असं इथे उल्लेख आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे की पूर्वी ब्रह्मांड निर्माण होण्याच्या पूर्वी काहीही नव्हतं. अर्थात मन इत्यादीच्या उत्पत्तीच्या पूर्वीही येथे या साऱ्या संसार मंडलामध्ये किंचित मात्र काहीही नामरूपामध्ये विभक्त असलेला कोणताच पदार्थ नव्हता, असं त्या ठिकाणी विधान केलंय, असा त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यावर आता काय, आता इथून जे चर्चा आहे पूर्ण, तर याच्यामध्ये ह्या चर्चेमध्ये शंका उत्पन्न करणारे कोण आहेत तर शून्यवादी असं म्हटलंय त्यांना. तर आता इथे थोडंसं मी त्याची पार्श्वभूमी सांगतो की शून्यवादी म्हणजे नेमके कोण आणि शून्यवादाचा आणि ब्रह्मतत्व सांगणाऱ्याचा जो काही या ठिकाणी संवाद आहे किंवा वाद आहे, खंडन मंडन आहे. तर ह्याचं मूळ कारण तुम्हाला सांगतो की शून्यवादी म्हणजेच बौद्ध मतवादी. म्हणजे बौद्धांचं जे काही मत आहे ते असं आहे की त्याचा ईश्वरावर कुठल्याच प्रकारचा विश्वास नाही. ते निरीश्वरवादी आहेत आणि आत्मतत्वावर सुद्धा त्यांचा कोणताही विश्वास नाही. म्हणून आणि आपलं सर्व विवेचनच मुळातून हे आत्मतत्वासंदर्भात आहे. तेव्हा इथे प्रत्येक ठिकाणी शून्यवादी म्हणजे बौद्ध मतवादी या प्रत्येक गोष्टीचा आपल्या तर्काने विरोध करतात आणि ते तर्कवादी आहेत. मुख्य काय आहे की बौद्ध मतवादी असे आहेत की ते प्रत्येक ठिकाणी आपल्या तर्काने आपलं म्हणणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण जे वेद आणि वेदांत जे आहेत सगळे हे तर्कातीत, तर्काच्याही पलीकडे मनुष्याचं प्रज्ञा किंवा बुद्धी जिथे थांबते तिथून तर अध्यात्मशास्त्र सुरू होतं आणि म्हणून त्याला तर्कातीत असं म्हटलंय. पण तरी तर्कातीत जरी ते असले तरी ते तर्कविरुद्ध नाही आहेत. म्हणजे पुष्कळदा लोकांचा असा गैरसमज होतो की ही तर्कातीत सगळा हा विषय आहे. म्हणजे तो तर्काने जरी सांगता नाही आला तरी ज्यावेळेस म्हणजे मीमांसा शक्ती ही जेव्हा प्रगल्भ होते
त्यावेळेस त्याचं स्पष्टीकरण देता येतं. म्हणून इथे जे भाष्यकार त्याचा जो इथे अर्थ सांगतायत पूर्ण, आणि भाष्यकारांना आचार्य म्हटलेले आहे, आचार्यांचं हे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याच्यावर संपूर्ण प्रभुत्व असतं. आणि म्हणून आचार्य जे आहेत हे तर्काच्या पलीकडे असलेली गोष्ट सुद्धा, हे आचार्यांची ही क्षमता असते, ही तर्कातीत गोष्ट असली तरी त्याला तर्कामध्ये मांडून ते सांगण्याचा प्रयत्न करतात. अगदी संपूर्ण ज्ञानेश्वरीचाही विचार केला या ठिकाणी तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणते की जे तुम्हाला तर्कामध्ये बसणार नाही, जे प्रमेय कठीण आहेत ते मी सुलभ शब्दामध्ये मांडेन, आणि अमृता ते पैसे जिंकेन, म्हणजे अमृततत्व जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाला जिंकेन, म्हणजे त्याचं आकलन करून तुम्हाला सोपं करून मी तुमच्या समोर मांडेन, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. म्हणजे हे सामर्थ्य हे त्या संतश्रेष्ठामध्ये आणि जे आचार्य आहेत त्या आचार्यांमध्ये होतं. आणि म्हणून ह्या संबंध उपनिषदाचा जो काही भाष्य त्यांनी केलं त्या भाष्यामध्ये त्याने ब्रह्मतत्वाचं संबंध सिद्धांत सांगितले, आत्मतत्वाचे सिद्धांत सांगितले. आणि पुढे त्याने म्हटलंय की प्रमाण किंवा प्रत्यक्ष ह्या दोन गोष्टींनी जे आपण साधारण ज्ञान घेत असतो तर हे त्याच्या पलीकडे आहे. तिथे प्रमाणही चालणार नाही आणि प्रत्यक्षही चालणार नाही. जे डोळ्यांनी आपण पाहतो ते हे डोळ्यांनी जे पाहतो त्याला आपण सत्य समजतो, तर अशा प्रकारचं जे पाहतो जे दृश्य आहे त्याला सत्य मानणं हे आत्मज्ञानाच्या विरुद्ध आहे. तसंच आपण एखादं प्रमाण म्हणजे कोणीतरी काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करून काही प्रमाण सांगत असेल तर त्या प्रमाणाने सुद्धा आत्मतत्वाचं ज्ञान होऊ शकत नाही, किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या तर्काने सुद्धा ते ज्ञान सिद्ध होऊ शकत नाही. तर मग आचार्य काय म्हणतात की ते ते शब्द प्रमाण असं म्हटलेलं आहे त्याने. म्हणजे या ठिकाणी जसं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं ब्रह्मतत्वाची व्याख्या अनेक प्रकारे केलेली आहे, तेव्हा हे करत असताना इथे हे शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी महावाक्य ज्याला आपण म्हणू ना त्याला शब्द असं म्हटलंय, आणि ते शब्द हेच प्रमाण मानलेलं आहे. म्हणून भगवत म्हणजे ह्याच्यामध्ये वेदामध्ये जे सिद्धांत मांडले किंवा श्रुतीमध्ये उपनिषदात जे सिद्धांत मांडले तर हे सर्व जे सिद्धांत आहेत हे सिद्धांतामध्ये जे काही प्रयोग केले, शब्द प्रयोग केले तेच अंतिम आहे, तेच प्रमाण आहे. म्हणून वेदप्रमाण असं आपण शब्द म्हणतो. तर वेदप्रमाण म्हणजे संहिता किंवा मंत्र किंवा त्याच्यामध्ये मांडलेले शब्दाच्या माध्यमातून मांडलेले सिद्धांत हे अंतिम प्रमाण आहे. परंतु बौद्ध मतवादी जे आहेत ते अशा ह्या प्रमाणाला मानत नाहीत. ते वेदाच्या विरुद्ध आहेत, ते ईश्वराच्या विरुद्ध आहेत, ते आत्मतत्वाला मानत नाहीत, त्या अस्तित्वाला मानत नाहीत. त्यामुळे ते म्हणतात की सगळं क्षणभंगूर आहे, म्हणून त्यांना आपण शून्यवादी असं म्हणतो. म्हणून आता जो काही सिद्धांत मांडला या आपण आधीचं जे काही आपण पाहिलं पूर्ण या सगळ्या ह्याच्यामध्ये हे पूर्वी काहीही नव्हतं असं म्हणत असताना पूर्वी तो परमात्मा होता हेही त्याच्यामध्ये अध्यारूत आहे. म्हणजे ज्यावेळेस ब्रह्मांडाची निर्मिती झाली नाही तेव्हा ब्रह्मतत्वाचं अस्तित्व होतंच, आणि ब्रह्मतत्वाच्या अस्तित्वामुळेच ब्रह्मांडाची निर्मिती झाली. हे मूलभूत सिद्धांत आहेत वेदाचे. त्यामुळे त्या सिद्धांताला आता इथे या ठिकाणी विरोध करणारे जे शून्यवादी आहेत ते काय म्हणतात ते पहा. तर आता शून्यवादींचं म्हणणं बघा. तर काय की त्या समयी सर्व शून्य होतं, म्हणजे ब्रह्मांड निर्माण होण्यापूर्वी काहीही नव्हतं असं जे श्रुती सांगते त्याचा अर्थ त्यांनी काय म्हटलाय त्या शून्यवादांनी की ते सर्व काही शून्य होतं. तेव्हा हे कार्य अथवा कारण हे काहीही नव्हतं. म्हणजे कार्यकारण परंपरा जी असते त्यामध्ये कार्य म्हणजे जे आविष्कृत असतं, जे जगत निर्माण होतं ते कार्य आहे, आणि जगताचं कार्य जे आहे त्याचं कारण जे आहे हे ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वातून ब्रह्मांडाची निर्मिती आहे. म्हणून कारण असल्याशिवाय कार्य निर्माण होऊ शकत नाही. पण आता इथे शून्यवादी काय म्हणतात की इथे कार्य अथवा कारण हे काहीही नव्हतं, कारण श्रुतीच सांगते की पूर्वी काहीही नव्हतं. हे काहीही नव्हताचा अर्थ त्यांनी कार्यही नव्हतं आणि कारणही नव्हतं, तेव्हा त्याच्याशिवाय उत्पत्ती सिद्ध होते, सिद्ध म्हणजे त्याच्या त्या कार्य आणि कारणाच्या शिवाय ही उत्पत्ती निर्माण उत्पत्तीचं कार्य होतं असं सिद्ध होतं. घट उत्पन्न होत असतात, त्यामुळे उत्पत्तीच्या पूर्वी घटाची सत्ताच नव्हती. म्हणजे घट जरी निर्माण करणारा कुंभार जो आहे तो घट निर्माण करतो, पण त्याच्या आधी त्याची सत्ता ती मृत्तिका आहे, ती माती आहे, त्या मातीपासून घट निर्माण झालेले आहेत.
पण कोणी जर म्हणेल की पूर्वी काहीही नव्हतं आणि घटाची निर्मिती झाली, तर हे म्हणणं या शून्यवादाचं आहे. त्याच्यावर मग आता हे सिद्धांती आचार्य काय म्हणतात की कारणाचा तर अभाव नसतो, कारण की घटोत्पत्ती पूर्वी देखील मृतपिंडा मृतपिंड म्हणजे मातीचं पिंड पाहिल्या जात असतो. जी वस्तू उपलब्ध होत असते आणि त्याचा अभाव होत नाही, कारण ती तर उपलब्धच होत असते. म्हणजे ह्या ठिकाणी माती हे त्याचं अधिष्ठान आहे. घट तर नव्हताच, घटाचं अस्तित्वही नव्हतं हे मान्य आहे. पण याचा अर्थ घट निर्माण करण्याकरता जे कारणीभूत तत्व आहे ते नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे. शून्यवादी ते म्हणतात की याचं कारणही नव्हतं नाही कार्यही नव्हतं. आणि आपले सिद्धांती म्हणतात की कार्य जरी नसलं, कार्याची जरी तुम्हाला दृश्यमान कार्य दिसत नसेल, ब्रह्मांड उत्पत्ती होण्यापूर्वी ब्रह्मांड नव्हतं, हे म्हणण्यात काहीच चूक नाहीये. पण याचा अर्थ ब्रह्मांड निर्माण होण्याचं जे कारणीभूत तत्व ब्रह्मतत्व आहे ते नाही असं म्हणता येणार नाही. तर हे या सिद्धांतींनी सांगितलं. त्याच्यावर पुन्हा एकदा वाद घालण्याकरता शून्यवादी म्हणतात की नाही, कारण की उत्पत्तीच्या पूर्वी तर सर्वांचीच उपलब्धी, कशाचीच उपलब्धी नव्हती. जर अनुपलब्धीचा अभावच त्याचं कारण असेल, तर उत्पत्तीच्या पूर्वी आणि संपूर्ण जगताचे कारण अथवा कार्य हे उपलब्धच नव्हते. म्हणजे कार्यही उपलब्ध नव्हतं आणि कारणही उपलब्ध नव्हतं, असं हे पुन्हा एकदा हे शून्यवादी ठासून सांगतात. तेव्हा सर्वाचाच अभाव होणे आवश्यक आहे, तरच उत्पत्ती होईल. म्हणजे सिद्धांत इतका उलटा मांडला त्यांनी की कोणतंही कारण नसताना कार्य घडतं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बौद्ध मतवादींचं जे काही म्हणणं आहे हे असं आहे की ब्रह्मांडाची निर्मितीला काही कारणाची गरज नाही, काही ब्रह्मतत्वाची गरज नाही, ते समजण्याची गरज नाही. तर ही आपोआप घडलेली गोष्ट आहे, तेव्हा कारणाशिवाय घडलेली आहे. हा मोठा फरक आहे. तेव्हा सिद्धांती सांगतात की हे कारण असल्याशिवाय त्या ठिकाणी कार्य होऊ शकत नाही. तर शून्यवादी काय म्हणतात की कारणाची गरज नाही, ते आपोआप घडलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर आता सिद्धांत असं म्हणतात की अशी गोष्ट नाहीये, कारण की येथे मृत्यूनेच अवृत्त केला आहे अशी श्रुती आहे. आता आपण पाहिलं ह्याच्या आधी फक्त क्षुधा होती, म्हणजे मृत्यू होता. मृत्यू म्हणजेच जन्म मृत्यू, त्यामध्ये अध्यारूत होते. पण त्याच्या पलीकडे असलेलं महाकारण जे हे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व होतं. तेव्हा तिथे त्याच्या आधी हे तो मृत्यूने अवृत्त झालेला होता आणि मग तो अभिव्यक्त झाला आणि तो जगताच्या किंवा ब्रह्मांडाच्या रूपात तो व्यक्त झाला. जर त्या समयी काही नव्हते, तर ज्यापासून हा आवृत्त होतो आहे आणि जो आवृत्त होत असतो त्याच्या विषयासंबंधी श्रुतीने सांगितलं नसतंच की हा मृत्यूने आवृत्त आहे. म्हणजे पूर्वी काहीतरी आहे म्हणून नवीन काहीतरी निर्मिती आहे. जोपर्यंत आपल्याला कुठल्या प्रत्येक आविष्काराच्या बाबतीत जर आपण अध्ययन केलं, तर कोणताही आविष्कार हे कारणाशिवाय होऊ शकत नाही असं सिद्धांती म्हणतो. आणि त्याचं कारण जे आहे हे दृश्यमान नसतं, अव्यक्त असतं. ब्रह्मतत्व हे अव्यक्त आहे, पण म्हणून ते नाहीच आहे असं म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. कारण आता सुद्धा आपण विज्ञानात किंवा सायन्सच्या सगळ्या सिद्धांतामध्ये आपण हे पाहतो की सायन्स म्हणतं की आम्हाला एव्हिडन्स दाखवा, आम्हाला पुरावा दाखवा, तर आम्ही तुमच्या सिद्धांताला मान्य देतो. तुमच्याकडे जर काही हे एव्हिडन्स नसेल, काही पण पुरावा नसेल, तर आम्ही तुमच्या सिद्धांताला मान्यता देणार नाही. आमचं न्यायशास्त्र सुद्धा न्याय देताना काय म्हणतं की त्याचा पुरावा दाखवा, तर आम्ही त्याला तो गुन्हा झालाय असं आम्ही मान्य करू. तर पुरावाच जर नसेल तर त्याने गुन्हा केलाय कसं? त्या माणसाची मनोवृत्ती काय आहे? म्हणजे पुरावा जरी नसला तरी त्या माणसाच्या आयुष्यामधले अनेक प्रकारचे जे प्रसंग घडलेत आणि घडण्यामध्ये जे अनेक खोटेपणा जो आलेला आहे, त्याची प्रवृत्ती जी आहे, ती प्रवृत्ती सुद्धा ही पुराव्यापेक्षा जास्त स्पष्ट आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे त्याप्रमाणे कृती होते. पण भाव काय आहे हे सांगायला पुरावा देता येत नाही. तर आणि म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी ज्यावेळेस तर्कवाद मांडला जातो, तेव्हा ते म्हणतात की आम्हाला पुरावा दाखवा, पुरावा असल्याशिवाय असं आम्ही मानू शकत नाही. पण घडलेल्या घटना काय आहेत आणि त्या घटनेच्या अनुसार आपल्याला तर्क करता येतो की त्याच्या अनुसार हे घडलेलं असावं. तर हे सहसा मान्य होत नाही. म्हणजे जेव्हा आपण पाहतो की न्यायशास्त्रामध्ये याचा अभ्यास होतो, तेव्हा त्याला तर्काला महत्त्व दिलेलं आहे आणि त्याला पुराव्याला महत्त्व दिलेलं आहे. पण तर्कातीत ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्याला आपण
आपण त्याची चिंतन केलं, त्याच्यावरचा विचार केला. आता वृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव ह्या गोष्टीला म्हटलं तर अस्तित्व आहे आणि म्हटलं तर अस्तित्व नाहीये, कारण ते दाखवता येणार नाहीये. ते प्रत्यक्ष पंचमहाभूतात्मक नाहीये. पण कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या पंचमहाभूतात्मक नसतात, पण त्या नंतर पंचमहाभूतात अवतरित होतात. आता उदाहरण सांगायचं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याच्यामध्ये निर्माण झालेल्या ज्या वृत्ती प्रवृत्ती आहेत, त्या वृत्ती प्रवृत्ती ज्या आहेत, ह्या ह्याच्यापासूनच क्रिया घडते आणि क्रियेपासून तुम्हाला पंचमहाभूतात्मक गोष्टी आपल्याला आविष्कारात येताना दिसतात. पण हा जो काही तर्क आहे किंवा तर्कातीत असलेली जी तरल जो भाव आहे, की जो तरल भाव जर या ब्रह्मतत्वाच्या विवेचनात येतो, तर तो जोपर्यंत माणसाला तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला तो पुरावा मिळणं हे अवघड आहे. आणि पुरावाच मिळाला नाही म्हणून हे मुळातूनच मान्य करायचं नाही, हा जे शून्यवादाचं जे म्हणणं आहे, तर ते सुद्धा हे या ठिकाणी सिद्धांती खोडून काढतात. म्हणून ते सांगतात की श्रुती म्हणते की हे सर्व मृत्यूनेच अवृत्त असतो, त्या कारणाने हे अवृत्त होतं. आणि जेव्हा जे कार्य अवृत्त होत असतं, उत्पत्तीच्या पूर्वी ते दोन्ही होतं, कारण की त्यामध्ये श्रुती प्रमाण आहे असा अनुमान देखील केला जाऊ शकतो. उत्पत्तीच्या पूर्वी कार्य आणि कारणाचे हे अस्तित्वाचा अनुमान देखील केला जाऊ शकतो, कारण की उत्पन्न होणारे सत्य हे सत्य कार्याशी सत्य कारणामध्ये उत्पत्ती पाहिल्या जात असते आणि असत्यामध्ये पाहिली जाऊ शकत नाही. त्यामुळे घटादीच्या कारणाच्या सत्तेचा समान उत्पत्तीच्या पूर्व हे जगताच्या कारणाच्या सत्तेची देखील अनुमान केला जाऊ शकत असतो. त्यावर शून्यवादी म्हणतो की परंतु घटादीच्या कारणाने देखील तर सत्ता नसतेच ना, कारण की मृत्पिंडाधिकाच्या नष्ट केल्याशिवाय घटादीची उत्पत्तीच होऊ शकत नाही. आणि असं जर विधान केलं तर तेव्हा सिद्धांती म्हणतो की असं नाहीये, अशी गोष्ट नाहीये, कारण की मृत्तिकादी आहे आणि घट आणि भूषण रुचक, म्हणजे त्याचा जे काही रचना आणि त्याच्यामध्ये केलेली जी सजावट आहे त्याला कंठभूषण रुचक असं म्हटलेलं आहे. तेव्हा घट आणि कंठभूषण रुचक आदीच्या कारणाने मृत्तिका आणि सुवर्णादी जे असतात त्याच्या पिंडाकार विशेष हे कारण नसतं, कारण ते आकृती काय हे त्याला हे कारण नाही, हे कार्य स्वरूपात आहे. पण त्याचं कारण स्वरूप काय असेल तर ती मृत्तिका आहे, कारण की त्याचा मृत्तिकाचा कारण त्याचा अभाव होण्याचा देखील त्या मृत्तिकादीची सत्ता तर राहतच असते ना. म्हणजे तो घट जो आहे तो निर्माण होईल, नष्ट होईल, त्याची निर्मिती आणि नाश होणं हे ह्याच्यामुळे त्याचं जे कारण स्वरूपामध्ये जी मृत्तिका आहे त्याचा नाश होत नाही. मृत्तिकेपासून घट बनतो, पण घट बनल्यावरही मृत्तिका आहे आणि घट बनल्यानंतर घटाचा नाश झाल्यानंतर सुद्धा मृत्तिका आहे. तेव्हा ती घटाच्या निर्मितीच्या आधी मृत्तिका होती, घट निर्माण झाल्यानंतर ती मृत्तिका आहे आणि घटाचा नाश झाल्यावर सुद्धा मृत्तिका आहे. तसंच सुवर्णाच्या अलंकाराबद्दल आपल्याला म्हणता येईल की सुवर्णादीचे जे कारण आहे त्या कारणानेच हे सुवर्णाचे अलंकार तयार होतात. तेव्हा घट आणि रुचकादी कार्याची उत्पत्ती होताना पहिल्यांदा आपण हे असं दृश्यमान स्थितीमध्ये त्याला आपण पाहू शकतो. तेव्हा घट आणि रुचकादी कारणाने पिंडाकार हे विशेष नसतात. मृत्तिका आणि सुवर्णादिकाच्या या द्रव्याच्या अभावामध्ये घट आणि रुचकादीची उत्पत्ती होत नाही, कारण जेव्हा त्याचा अभाव आहे, घटाचा अभाव आहे, आकृतीचा अभाव आहे, सजावटीचा अभाव आहे, म्हणजे त्या ठिकाणी घट नाहीत हे सांगायची काही विशेष आवश्यकता नाहीये. त्यामुळे त्याची उत्पत्ती झालेली नाहीये म्हणजे त्याचं अस्तित्व नाहीये, कारण मुळातूनच तो अस्तित्वाचा आभास आहे. अस्तित्व जे आहे ते मृत्तिकाच आहे. म्हणून ते घट आहेत आणि घट नाही या दोन्ही स्थितीमध्ये ती मृत्तिका आहेच. त्या मृत्तिका किंवा सुवर्ण तत्व जे आहे हेच त्या घटाचं आणि त्या सुवर्ण अलंकाराचं कारण आहे आणि ते कारण कधीही नष्ट होत नाही. तर पिंडकारामध्ये तो विशेष रूपाने त्याचं ते कारण जे आहे ते कार्यरूपामध्ये दिसतं. साऱ्याच कारण जे आहेत हे कार्याची उत्पत्ती करताना आणि पूर्व उत्पन्न कार्याचा लय करूनच दुसऱ्या कार्यात उत्पन्न करत असतात. कारण की एका कारणामध्ये एकाच्या बरोबर अनेक कार्याची उत्पत्ती होणे हे विरुद्धच आहे, परंतु त्या पूर्व कार्याचा लय होण्यानेच कारणाच्या स्वरूपाचा लय होत नाही. तेव्हा पिंडाधिकाचा लय होण्यावर कार्याची उत्पत्ती दिसून येणे आणि उत्पत्तीच्या पूर्वी कारणाच्या असत्तेचा हेतू नसतो. म्हणून
ह्या ठिकाणी परत त्याने तो सिद्धांत मांडलाय की कार्य आणि कारण या दोन्हीची जी शृंखला आहे ती अखंड असते, परंतु त्यामध्ये कारणाचं अखंडत्व दिसतं आणि कार्य जे आहे ते उत्पत्ती, स्थिती, लय या तीन स्थितीमध्ये असतं. म्हणून आपण कारणाला कार्यामध्ये पाहणं हे आपली ही विशेष तत्वदृष्टी आहे. परंतु कारणामध्ये कार्य दिसूच शकणार नाही, कारण त्याची उत्पत्तीच झालेली नाही. तेव्हा घट दिसला नाही म्हणून त्या घटाला काही नसताना घट निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा हा जो काही युक्तिवाद आहे, हा युक्तिवाद त्या ठिकाणी अजिबात कामाला येऊ शकत नाही. आता त्यावर पुढे शून्यवादी काय म्हणतो की पिंडादिकाच्या पेक्षा भिन्न असणाऱ्या त्या मृत्तिकेची तर सत्ता नसतेच, तिची कशी काय सत्ता असेल. आता सत्ता या शब्दाचा अर्थ परत एकदा सांगतो की सत्ता या शब्दाचा अर्थ ज्याचं अस्तित्व आहे त्याला आपण सत्ता म्हणतो. आता ज्याचं अस्तित्व असं म्हणत असताना अस्तित्वाची आपण व्याख्या केली पाहिजे. अस्तित्व तेच की जे अखंड टिकतं त्याला आपण अस्तित्व म्हणतो. जे दिसल्यासारखं वाटतं आणि कालांतराने त्याचा नाश होतो, तर ती सत्ताच नव्हे, ते अस्तित्वच नव्हे, तो अस्तित्वाचा आभास आहे. जसं आपण माणसं फिरताना पाहतो, जे देहधारी माणसं फिरतात, तर ती 100 वर्षापूर्वी होते का हो? नाही. 100 वर्षाच्या नंतर असतील का? राहणार नाहीत. म्हणजे 100 वर्षाच्या पूर्वी नव्हते आणि 100 वर्षाच्या नंतरही नाहीत, तर ते मग आज कसे काय दिसतात? हा जर प्रश्न विचारला तर आज जे दिसतात ते अस्तित्वाचा आभास आहे. मूळ कारण त्याचं काय हे लक्षात घ्या. ज्या कारणाने ती माणसं दिसतात ना, ते कारण जर तुम्हाला समजलं तर ते अस्तित्व त्या कारणाचं आहे, कार्याचं अस्तित्व नव्हे. कार्य हे दिसेल आणि नसेलही, निर्माण होईल, काही काळ टिकल्यासारखा तो भास होईल आणि नंतर नष्ट होईल. हा मुद्दा इथे सिद्धांती म्हणतायत, परंतु तो शून्यवादी मान्य करत नाहीत. शून्यवादी काय म्हणतात की बा हे जे काही तुम्ही सांगताय ना, हे ह्याच्या कारणाशी काही संबंध नाही आहे. कारण हे स्वतंत्र आहे आणि कार्य जे आहे हे स्वतंत्र आहे. कार्याला कारणाची गरज नाही. कारणाशिवाय कार्य अचानक दिसतं आणि कार्य अचानक नष्ट होतं. असा हा युक्तिवाद जो आहे ना, हा युक्तिवाद टिकू शकत नाही, कारण कारणाशिवाय कार्य घडतच नाही. पण हा संबंध ब्रह्मांड हे कार्य आहे आणि त्या कार्याला आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक नियम असलेला पाहतो, एक संतुलन पाहतो, एक नियमाने हे ब्रह्मांडाचं चक्र चालू आहे. तेव्हा हे अचानक एकाएकी झालं असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी कारणाचा नकार दिलेला आहे. तेव्हा या ब्रह्मांडाचं कारण काय, तर ब्रह्मतत्व आहे. हा सिद्धांत वेदांनी मांडला. परंतु शून्यवादी जे बौद्ध मतवादी आहेत ते म्हणाले की हे कार्य अचानक निर्माण झालं. तेव्हा हा युक्तिवाद आपल्याला मान्य नाही, असं हे सिद्धांती सांगतात. तेव्हा इथे काय म्हणाले की घटादी कार्यानंतर सुद्धा तो त्याच्यामध्ये अनुवृत्त म्हणजे तो राहत असतो. त्या कार्यान्तरामध्ये सुद्धा घट जो आहे तो अनुवृत्त म्हणजे अव्यक्त स्थितीमध्ये राहतो, असं एक म्हणणं त्यांचं आहे. तेव्हा पण हे असं म्हणणं हे ते स्वतःच म्हणतात की उचित नाही, कारण की पिंड आणि घटाधिकाच्या पृथक मृत्तिकाचे कारणाची उपलब्धी होत नाही. मृत्तिका हे कारणच मानत नाहीत ते. मृत्तिका जी आहे त्या पिंडाला किंवा त्या घटाचं कारण आहे असं ते मानत नाहीत. तेव्हा परत सिद्धांती म्हणतात ही अशी गोष्ट नाही आहे, कारण की घटादीची उत्पत्ती होण्यावर ह्या पिंडादीची निवृत्ती होण्यावर देखील मृत्तिकादी कारण द्रव्याची अनुवृत्ती पाहिल्या जात असते. कारण मृत्तिका हेच त्याचं मूळ कारण आहे आणि ती कधी अनुवृत्त होतं आणि कधी आवृत्त होतं. म्हणजे व्यक्त होतं, आवृत्त होणे म्हणजे त्या ठिकाणी त्याला झाकून टाकणे आणि अनावृत्त म्हणजे त्याला उघड करणे. तेव्हा ही मृत्तिका त्या घटाला हे प्रत्यक्ष उघड करते, तेव्हा आपल्याला तो घट दिसतो आणि ज्यावेळेस तो घट नष्ट होतो त्यावेळेस तो अनावृत्त होतो. परंतु तो अनावृत्त कशाने होतो, तर तो मृत्तिकेनेच होतो, कारण कारण स्वरूपामध्ये मृत्तिका आहे. जर म्हणाल तर समानतेच्या कारणाने त्यामध्ये मृत्तिकेचा अन्वय हा पाहिला जात असतो. मृत्तिका हा अन्वय रूपात म्हणजे ओतप्रोत त्या घटामध्ये मृत्तिकेच्या शिवाय दुसरं अस्तित्वच नाही. खरं सांगा, अस्तित्वाचा जर विचार तुम्ही केला तर आपल्याला अगदी स्पष्ट सांगता येतं की घटाला अस्तित्व नाही आणि मृत्तिकेलाच अस्तित्व आहे. घटाच्या निमित्ताने मृत्तिकेच्या अस्तित्वाचं विस्मरण होतं माणसाला, पण विस्मरण झालं म्हणून त्या मृत्तिकेला अस्तित्वच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर इथे ते अतिशय ठासून हा सिद्धांत सांगतात की अनुवृत्त होण्याने
तिथे त्याचं अस्तित्व आहे का नाही हे म्हणता येणार नाही. तर त्याचं अस्तित्व अखंड आहे. कारणाचं अस्तित्व हे अखंड असतं. ब्रह्मतत्वाचं अस्तित्व हे अखंड आहे. ते कार्यरूपामध्ये ब्रह्मांडात दिसतं आणि त्या ब्रह्मांडाच्या निमित्ताने आपण ब्रह्मतत्वाचं चिंतन करू शकतो, एवढं आपल्याला म्हणता येईल. कारण आम्हाला दिसलं नाही म्हणून ते असत नाही असं म्हणणं आणि जे दिसतं ते असतं असं म्हणणं, हे दोन्ही खोट्या गोष्टी आहेत. जे दिसतं ते असतं, ह्याच्यातच सगळा धोका आहे. आणि म्हणून म्हणतात ना की दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं, हा जो काही शब्द वाक्प्रचार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलंय की दिसणारी प्रत्येक गोष्ट ही भासात्मक आणि अस्तित्वाचा आभास दाखवणारी आहे. त्याचं कारण शोधा. कारण कारणाचं जोपर्यंत अध्ययन होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा परिपूर्णपणे त्याचं ज्ञान प्राप्त होणार नाही. ती पिंडाधिगत मृत्तिका ह्याच अवयरूपाने म्हणजे घटादीमध्ये प्रत्यक्ष पाहिल्या जातात. केवळ अनुमान आभासाने आणि सादृश्याची कल्पना करणं हे उचित नसतं. याच्याशिवाय प्रत्यक्ष आणि अनुमान व प्रमाण ही याची अव्यभिचारिता व त्यामधील समन्वय व समजणे ह्यामधील विरोध देखील होणार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये विरोध होण्यावर सर्व जगामध्ये अविश्वासाचा प्रसंग निर्माण होईल. तदे वेदम असं त्या ठिकाणी म्हणजे हाच तो आहे. ह्याचा अर्थ की तो तदे वेदम म्हणजे हा तोच आहे. हे जे दिसणारं जे दृश्य आहे ना, तर तो ते अदृश्य जे तत्व ब्रह्मतत्व आहे तेच ब्रह्मतत्व आहे. म्हणून तदे वेदम असा जो शब्द प्रयोग केलेला आहे, तर ह्याच्यामध्ये हे जे दिसतं ते तोच तो ब्रह्मतत्व आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला ज्ञात होणार. आणि काही क्षणातच ते आपल्याला पुन्हा एकदा क्षणिक क्षणिकत्व जी बुद्धी असते त्याला पुन्हा एकदा दृश्यामध्ये तो प्रलोभित होतो आणि पुन्हा एकदा त्याला ते विस्मरण होतं. म्हणून त्या ठिकाणी प्रमाण आणि अनुमान या दोन्ही गोष्टीला तिथे स्थान नाही. तेव्हा तद्विषयक अन्य बुद्धीची अपेक्षा म्हणजे तुलना करणं आहे. त्याच्यापेक्षा दुसरी जी तद्बुद्धीची आणि त्या प्रकारे अनावस्था प्राप्त होण्यावर क्षणिकत्व बुद्धीस स्वतःप्रमाणे मानावे लागेल. अशा ह्या दशेमध्ये ह्या समान आहेत. आणि ही बुद्धी देखील तदी दम बुद्धीच्याच अंतर्गत होण्याने ती मिथ्या होण्याच्या कारणाने सर्वत्र अविश्वास होईल. म्हणजे तत् म्हणजे तो आणि इदम म्हणजे हे इत्यादी शब्दाने यावत मात्र वस्तुज्ञानास ही प्रत्यभिज्ञा असं म्हणतात. म्हणजे ती भासमात्मक दिसणारी गोष्ट आहे. कोणी देखील बुद्धी आपल्या विषयात स्वयंप्रमाणित करू शकत नाही आणि त्याच्या ह्या प्रमाणासाठी अन्य बुद्धीची अपेक्षा होत असते असे हे बौद्ध लोक मानतात. तेव्हा बौद्ध म्हणतात की कोणीतरी प्रमाण द्यावं आणि मग हे आपण मान्य करावं. तेव्हा बौद्धाच्या मतानुसार ही प्रत्यभिज्ञा मात्र ही क्षणिक असते. तेव्हा त्यांच्या मान्यतेच्या अनुसार क्षणिकत्व बुद्धीस देखील प्रमाणित करण्यासाठी ही बुद्ध्यांतराची जी अपेक्षा होत असते आणि नंतर अशा त्या बुद्धीसाठी दुसऱ्या बुद्धीची आणि अशा प्रकारे ती अनावस्था आणि दोष निर्माण होऊ शकतो. तेव्हा त्यांना ही क्षणिकत्वादी बुद्धीस स्वतःप्रमाणे मांडणे आणि आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा अशा दिशेमध्ये सादृश्य बुद्धी देखील ही प्रत्यभिज्ञा होण्याने क्षणिकच होईल. अशा प्रकारे लोक कुठेही विश्वास ठेवणार नाहीत. कारण सर्वच जर काही नाशवंत आहे असं जर म्हणाल तर मग विश्वास कुठे ठेवायचा विषय आहे. कारण बौद्ध मताप्रमाणे हे सर्व काही नाशवंत आहे आणि सर्व काही क्षणिक आहे. कोणत्याही गोष्टीला अस्तित्व हे जे दिसल्यासारखं वाटतं पण ते नाहीच आहे असं जे सांगतात. परंतु अस्तित्व कशाचं आहे हे बौद्ध मतामध्ये कुठेही मांडलेलं नाहीये. बौद्ध मतामध्ये एवढंच सांगितलंय की हे सर्व नाशवंत आहे आणि सर्व क्षणिक आहे आणि म्हणून त्यांनी शून्यवाद मांडला. हे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्याचं अस्तित्वच मुळातून नाहीये आणि म्हणून त्याचं अस्तित्व मानणं हेच गोष्ट खोटी आहे. पण आमचं जे म्हणजे वेदांत जो आहे त्या वेदांतामध्ये असा सिद्धांत मांडतात की ज्याचं अस्तित्व नाही असा समजणारा असं ज्ञान जो प्राप्त करतो त्याचं अस्तित्व तुम्हाला अमान्य कसं करता येईल. तर त्याचं अस्तित्व अमान्य करता येणार नाही. स्वतः गौतम बुद्ध ज्यावेळेस असं म्हणतात की ह्या कशालाही अस्तित्व नाही, तेव्हा असं म्हणणारे जे गौतम बुद्ध आहेत तर त्यांना स्वतःचं अस्तित्व त्यांना मान्य करावंच लागेल ना. ज्याचं अस्तित्व नाही
ते सांगणाऱ्याला तर अस्तित्व असलं पाहिजे ना. त्यालाही जर अस्तित्व नसेल तर मग ते सांगण्यालाही काही अर्थ नाही ना. जोपर्यंत तो सांगत असतो की ह्याला अस्तित्व नाहीये आणि अशा प्रकारचं त्याला जे ज्ञान होतं की ह्याला या दिसणाऱ्या दृश्याला अस्तित्व नाही, तर हा सांगणारा जो आहे ना त्याला अस्तित्व आहे आणि त्याच्याबद्दल तिथे कुठेही उल्लेख नाही. तेव्हा सर्व काही अस्तित्व शून्य आहे म्हणून शून्य तत्व शून्यवाद त्यांनी मांडला आहे. तेव्हा हे अशा ह्या बुद्धीच्या आणि तर्काच्या माध्यमातून हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा या सादृश्याने कारण याचा संबंध होऊ शकत असतो तर असं म्हणणं उचित नाही. कारण तत् इदम या बुद्धीचा इतरेतर म्हणजे विषयत्व आणि भिन्न भिन्न विषयाचं ग्रहण करणे असे सिद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत या बुद्धीचे विषय हे भिन्न भिन्न नसतील तोपर्यंत यांची सादृश्यताचे देखील ग्रहण होऊ शकत नाही. जर असे मानले की विषयाची सादृश्यता न होण्यावर देखील हेतू न होण्यात देखील होऊ शकत नाही तर हे तेच आहे अशी बुद्धी होत असते तर ती योग्य नाही. कारण की अशा अवस्थेमध्ये सादृश्य बुद्धीच्या समान तद आणि इदम ही बुद्धी देखील असत विषय क्षणिक आणि भ्रांत सिद्ध होईल. जर म्हणाल तर सर्व बुद्धी असणाऱ्यासाठी असत विषयाला ह्या मिथ्यालाच प्राप्त होईल असे म्हणणे हे उचित होणार नाही. कारण बुद्धी आणि बुद्धीचे देखील मिथ्यत्व जे आहे ते होण्याचा प्रसंग निर्माण होईल. तर यावर असं म्हणाल की हे ठीकच आहे तर हे उचित नाही. कारण की अशा प्रकारे सर्व बुद्धी मिथ्याच होतील तर मग असत्य बुद्धीचे होणे संभव होणारच नाही. तेव्हा सादृश्याने हे तेच आहे अशी प्रत्यभिज्ञा सुद्धा होत राहील असं सांगणं सुद्धा उचित नाही आहे. या कारणाने कार्याच्या उत्पत्तीचं पूर्वी कारणाची सिद्धता होणे अत्यंत आवश्यक आहे. कार्य देखील सत्ताच आहे कारण ती सुद्धा अभिव्यक्त रूपाने ही लिंगमाला आणि उत्पत्तीच्या पूर्वी कार्याची पण सत्ता सिद्ध होत असते. तर कशा प्रकारे तर अभिव्यक्ती रूप लिंगमाला होण्याच्या कारणाने हे कार्याचे लिंग आहे. साक्षात विज्ञान अवलंबत्व प्राप्त होण्याचे नाम ह्यालाच अभिव्यक्ती मिळाली. जेव्हा ते आविष्कारात येतं त्यावेळेस त्याला विज्ञान असं म्हटलंय. पण त्या विज्ञानामध्ये ज्ञान शब्द आलेला आहे. तेव्हा या ब्रह्मांड हे आविष्कारात आलेली गोष्ट आहे. त्या ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान आहे ते म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. तेच त्या ठिकाणी ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाचं आकलन होणं यालाच विज्ञान असं म्हटलंय. तेव्हा या विज्ञानाला आणखीन आपण स्पष्टपणे पाहण्याचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण थांबू आणि हा विषय पुढे हा जो काही संवाद चालू आहे या संवादाला अतिशय महत्व आहे आणि या संवादानेच आपण शेवटी ह्या ज्ञानाच्या अतिशय स्पष्ट अशा भूमिकेत येऊन जाऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.